विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नामदेव कोळेकर गेली 31 वर्ष न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज सांगोला इथं जीवशास्त्र विषयाचं अध्यापन करतो आहे. आज आपण जीवशास्त्रामधला एक चॅप्टर डिस्कस करणार आहोत. यापूर्वी तुम्हाला इतर शिक्षकांनी काही चॅप्टर्स सुरुवात केली असेल. उदाहरणार्थ पहिला चॅप्टर लिव्हिंग वर्ल्ड, त्यानंतर किंगडम ॲनिमलिया. या चॅप्टरबद्दल काही शिक्षकांनी तुमच्याशी चर्चा केली असेल. आज मी तुमच्यासमोर एक नवीन चॅप्टर घेऊन येतो आहे बायोलॉजीचा. तो चॅप्टर आहे ॲनिमल टिश्यू. ॲनिमल टिश्यू. आपल्या बायोलॉजीच्या सिलेबसमध्ये टोटल 16 चॅप्टर्स आहेत. त्यापैकी चॅप्टर नंबर 10 की जो एकदम सिंपल आहे, सोपा आहे, त्याच्याबद्दल आपण आज इथं चर्चा करणार आहोत. ॲनिमल टिश्यू. आता सुरुवातीला तुम्हाला बायोलॉजीच्या 2 ब्रँचेसबद्दल माहीत आहे. एक ज्याच्यामध्ये प्लांटचा अभ्यास केला जातो की ज्याला बॉटनी असं म्हटलेलं आहे, आणि दुसरी ब्रँच की ज्याच्यामध्ये ॲनिमल्स स्टडी केले जातात की ज्याला आपण झूलॉजी असं म्हटलेलं आहे. साधारणतः मी तुम्हाला ॲनिमलबद्दल माहिती सांगणार आहे. जेव्हा जेव्हा मी तुमच्यासमोर असेल तेव्हा ॲनिमलबद्दल मी डिस्कशन करेन. आता ही सगळी माहिती मी तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहे. तेव्हा सगळ्यांनी हा चॅनल, माझा चॅनल नामदेव कोळेकर सर बायोलॉजी असा हा यूट्यूब चॅनल असेल, तो सबस्क्राईब करा. तुम्हाला पहिल्यापासून शेवटपर्यंतचे सगळे व्हिडिओ याच्यावरती ऐकायला मिळतील, अभ्यासायला मिळेल. ओके, आपण सुरुवात करूया ॲनिमल टिश्यूला. आपल्याला माहित आहे सेल इज द बेसिक युनिट ऑफ लाईफ. Our life starts with cell. Whatever may be the organism, all the organisms are made up of cells. सर्व सजीव हे पेशींपासून बनलेले असतात. पहिल्या चॅप्टरमध्ये तुम्हाला कदाचित सांगितलं असेल सजीवांची लक्षणं. सर्व सजीव पेशीमय असतात, म्हणजे त्यांचं शरीर पेशींनी बनलेलं असतं हे सांगितलेलं आहे. ओके, आता आपण ॲनिमलच्या टिश्यूबद्दल चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगतोय की सर्व सजीवांच्या मध्ये पेशी हा मूलभूत घटक असतो. सेल इज द बेसिक युनिट ऑफ लाईफ. ओके, आता सेल म्हणजे माहिती आहे आपल्याला, पेशी म्हणजे काय माहित आहे. आपल्याला बघायचं आहे टिश्यू बद्दल. टिश्यूची माहिती घ्यायची आहे. व्हॉट इज टिश्यू? टिश्यू म्हणजे काय तर टिश्यू इज ए ग्रुप ऑफ सेल्स हॅव्हिंग सेम एम्ब्रियॉनिक ओरिजिन, सेम स्ट्रक्चर अँड परफॉर्मिंग सेम फंक्शन. टिश्यूची व्याख्या सांगतोय मी, इथं बाजूला लिहितो. टिश्यू मराठीमध्ये त्याला उती असं म्हटलेलं आहे. ॲक्च्युली तुम्ही याच्या पूर्वीच्या वर्गामध्ये टिश्यूची माहिती घेतलेली आहे. 7वीला असेल अथवा 9वीला असेल. 10वीमध्ये या शब्दांचा तुम्हाला पाठीमागे उल्लेख झालेला आहे. टिश्यू म्हणजे काय? उती. टिश्यू म्हणजे नेमकं काय? सायंटिफिकली टिश्यू इज ए ग्रुप ऑफ सेल्स. टिश्यू म्हणजे काय? ग्रुप ऑफ सेल्स. पण नुसता ग्रुप नव्हे. मग कसला ग्रुप? ग्रुप ऑफ सेल्स हॅव्हिंग सेम ओरिजिन, सेम एम्ब्रियॉनिक ओरिजिन. त्यांची सुरुवात एका विशिष्ट ठिकाणापासून झालेली आहे.
same embryonic origin, they are having same structure and performing same function. ओके, टिश्यू म्हणजे अशा पेशींचा समूह, ग्रुप, गठ्ठा की ज्या पेशींची ओरिजिन सेम आहे, त्यांचं स्ट्रक्चर सेम आहे, त्यांचं काम, त्यांचं फंक्शन हे सुद्धा सेम आहे. अशा सेलच्या ग्रुपला आपण टिश्यू या नावाने ओळखतो. ओके, लक्षात आलं का? टिश्यू म्हणजे काय? ए ग्रुप ऑफ सेल्स हॅव्हिंग सेम ओरिजिन, सेम स्ट्रक्चर अँड सेम फंक्शन. ओके, बेसिकली टिश्यूज आर ऑफ 4 टाइप्स. विशेषतः टिश्यूचे 4 प्रकार आहेत. टिश्यू 4 प्रकारचे टिश्यू असते. त्यातला पहिला प्रकार आहे इपिथेलियल टिश्यू. पहिला प्रकार आहे इपिथेलियल टिश्यू. दूसरा प्रकार आहे नर्वस टिश्यू. तिसरा प्रकार आहे मस्क्युलर टिश्यू आणि चौथा प्रकार आहे कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, किती प्रकार आहेत टिश्यूचे? 4 प्रकार. टिश्यू म्हणजे काय? पेशीचा समूह की ज्या टिश्यू 4 प्रकारचे आहेत. इपिथेलियल, नर्वस, मस्क्युलर आणि कनेक्टिव्ह. ओके, इपिथेलियल टिश्यू मराठीमध्ये त्याला अभिस्तरीय ऊती, नर्वस टिश्यू चेता ऊती, मस्क्युलर टिश्यू स्नायू ऊती आणि कनेक्टिव्ह टिश्यू संयोगी ऊती. ओके, पहिला प्रकार आपण डिस्कस करूया, इपिथेलियल टिश्यू. तर इपिथेलियल टिश्यू म्हणजे नेमकं काय? इपिथेलियल टिश्यू म्हणजे आताच मी सांगितलं, इपिथेलियल टिश्यूला मराठीमध्ये म्हणायचं अभिस्तरीय ऊती. आता ह्या ऊती असतात कुठं, काम काय करतात याच्याबद्दल आपण, आणि त्याची रचना काय असते. ऊती असतात कुठं, त्याचं काम काय आणि त्याची रचना काय याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. इपिथेलियल टिश्यू, it is present just on the lining of body organs, inner lining as well as outer lining of body organs. आपल्या शरीराचे जे अवयव असतात ना, त्याच्या आतल्या बाजूला, आतलं जे लायनिंग आहे आणि बाहेरचं जे लायनिंग आहे, याच्यावरती किंवा या अवयवांवरती इपिथेलियल टिश्यू असते. अभिस्तर, एक थर असतो आतल्या बाजूने किंवा बाहेरच्या बाजूने, त्याला म्हणायचं इपिथेलियल टिश्यू. आता या टिश्यूचं वैशिष्ट्य असं असतं की या, आता ही टिश्यू आहे याचा अर्थ अनेक पेशी तर असणार आहेत, कारण टिश्यूची व्याख्याच अशी आहे की ग्रुप ऑफ सेल्स, पेशींचा समूह. आणि मग इपिथेलियल टिश्यूचं वैशिष्ट्य काय असतंय? आता टिश्यू आहे म्हणजे इथं अनेक पेशी तर असायलाच पाहिजेत, असतातच. मग इपिथेलियल टिश्यूचं वैशिष्ट्य काय? या टिश्यू किंवा या टिश्यूमध्ये असणाऱ्या सेल एकदम कॉम्पॅक्टली अरेंज्ड असतात. कॉम्पॅक्ट, एकमेकांना घट्ट चिटकून बसलेल्या असतात पेशी. या पेशी एका थरावरती आधारलेल्या असतात, त्यांच्या खाली एक बेसमेंट मेम्ब्रेन असतो. या पेशींच्या आतमध्ये केंद्रक असतो, न्यूक्लियस असतो आणि 2 सेलच्या मध्ये अत्यंत कमी जागा असते किंवा इंटरसेल्युलर मॅट्रिक्स हा अत्यंत कमी असतो. इट इज सेड दॅट देर इज absence ऑफ इंटरसेल्युलर सबस्टन्स, दॅट इज मॅट्रिक्स. मॅट्रिक इज नियर अबाउट absent, जवळजवळ नसतोच, आणि असलाच तर अतिशय थोडा असतो. ठीक आहे, इपिथेलियल टिश्यूचे आपण प्रकार पाहणार आहोत. इपिथेलियल टिश्यू, इट इज ऑफ 2 टाइप्स. इपिथेलियल टिश्यूचे 2 प्रकार आपण बघूया. पहिला प्रकार आहे सिंपल इपिथेलियम. याचे 2 प्रकार आहेत, सिंपल इपिथेलियम आणि दुसरा प्रकार आहे कंपाऊंड इपिथेलियम. सिंपल इपिथेलियम आणि कंपाऊंड इपिथेलियम असे इपिथेलियल टिश्यूचे 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार बघूया आपण, सिंपल इपिथेलियम.
किंवा सिंपल इपिथेलियल टिश्यू कशी असते. सिंपल इपिथेलियल टिश्यू इट कंटेन ओनली वन लेयर ऑफ सेल्स, ओनली वन लेयर ऑफ सेल्स. आणि कंपाऊंड इपिथेलियम इट कंटेन टू और मोर लेयर ऑफ सेल्स. सिंपल इपिथेलियल टिश्यू मध्ये जेवढे सेल्स आहेत त्या सगळ्या सेल्स एकाच थरावरती आधारलेल्या असतात. आणि कंपाऊंड इपिथेलियम मध्ये दोन अथवा दोन पेक्षा अधिक थर असतात. पेशी अनेक थरामध्ये एकावर एक रचलेल्या असतात. त्याला म्हणायचं कंपाऊंड इपिथेलियम. ठीक आहे. इपिथेलियल टिश्यूचे प्रकार दोन. पहिला प्रकार सिंपल इपिथेलियम, दुसरा प्रकार कंपाऊंड इपिथेलियम. पहिला प्रकार आपल्याला डिस्कस करायचा आहे कोणता, सिंपल इपिथेलियम. ओके, आपण बोलूयात सिंपल इपिथेलियम कडं. सिंपल इपिथेलियमचं वैशिष्ट्य मी काय सांगितलं, सिंपल इपिथेलियल टिश्यू contain only one layer of cells. The cells are arranged in a single layer. सिंपल इपिथेलियम मध्ये पेशींचा एकच थर असतो. सगळ्या पेशींचा एकच थर असतो. सगळ्या पेशी एकाच थरावरती आधारलेल्या असतात. सिंपल इपिथेलियमचे पुन्हा वेगवेगळे सब टाइप्स आहेत. कोणकोणते बघूया आपण. सिंपल इपिथेलियम इट इज डिवाइडेड इनटू डिफरंट टाइप्स सच एज नंबर 1 सिंपल इपिथेलियमचे प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे स्क्वॅमस इपिथेलियम. स्क्वॅमस इपिथेलियम सिंपल इपिथेलियमचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार स्क्वॅमस इपिथेलियम. दुसरा प्रकार क्युबॉइडल इपिथेलियम. तिसरा प्रकार कॉलमनर इपिथेलियम. चौथा प्रकार ग्लँड्युलर इपिथेलियम. पाचवा प्रकार सेन्सरी इपिथेलियम. सहावा प्रकार जर्मिनल इपिथेलियम. किती प्रकार आहेत बघा सिंपल इपिथेलियमचे. स्क्वॅमस इपिथेलियम, क्युबॉइडल इपिथेलियम, कॉलमनर इपिथेलियम, ग्लँड्युलर इपिथेलियम, सेन्सरी इपिथेलियम, जर्मिनल इपिथेलियम असे सिंपल इपिथेलियमचे वेगवेगळे प्रकार पडत आहेत. आपण एकानंतर एक डिस्कस करणार आहोत. पहिला प्रकार आहे स्क्वॅमस इपिथेलियम. मी तुम्हाला आता सांगितलं की इपिथेलियल टिश्यूचे दोन टाइप्स आहेत. पहिला टाइप सिंपल इपिथेलियम आणि दुसरा आहे कंपाऊंड इपिथेलियम. सिंपल इपिथेलियमचे पुन्हा वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी पहिला प्रकार ज्याचं नाव स्क्वॅमस इपिथेलियम. स्क्वॅमस इपिथेलियम बद्दल आपण चर्चा करणार आहोत. आता याच्यामध्ये 2-3 मुद्दे आपण डिस्कस करतोय प्रत्येकामध्येचा. पहिलं म्हणजे या प्रकारच्या सेल नेमक्या असतात कुठं, म्हणजे त्याची लोकेशन काय. दुसरा मुद्दा आहे त्या पेशींची रचना काय असते. आणि तिसरा मुद्दा त्या पेशींचं किंवा त्या टिश्यूचं कार्य काय आहे, फंक्शन काय आहे. 3 मुद्दे डिस्कस करायचे. लोकेशन, स्ट्रक्चर, फंक्शन. पहिला मुद्दा लोकेशन म्हणजे या प्रकारच्या इपिथेलियमची लोकेशन काय आहे. या प्रकारचा इपिथेलियम असतो कुठं आपल्या शरीरामध्ये, प्राण्यांच्या शरीरामध्ये. जनरली स्क्वॅमस इपिथेलियम इट इज प्रेझेंट इन द लाइनिंग ऑफ ब्लड वेसल्स. ब्लड वेसल्स म्हणजे रक्तवाहिन्याचं लाइनिंग, आतलं लाइनिंग, ब्लड वेसल. दुसरं अजून कुठं असतं, अल्वेओलाई लाइनिंग. अल्वेओलाई म्हणजे वायुकोश आणि शिलोम. शिलोम म्हणजे काय, पोकळी. तर या 3 ठिकाणी आपल्याला
स्क्वॅमस इपिथेलियम आढळून येईल किंवा या प्रकारच्या पेशी आपल्याला तिथं आढळतील. कुठं कुठं? ब्लड वेसल, अल्व्हेओलाय, सळ. आता या पेशी असतात कशा, त्याची रचना कशी असते आपण बघूया. द स्क्वॅमस इपिथेलियल सेल्स आर पॉलीहेड्रल इन शेप. दे आर जनरली पेंटॅगोनल और हेक्सागोनल इन शेप. त्यांचा आकार साधारणतः पंचकोनी अथवा षटकोनी असतो. म्हणजे या पेशी असतात अशा साधारणतः हा षटकोन आहे किंवा काही पेशी पंचकोनी सुद्धा असतात आणि त्यांचं जे मार्जिन आहे जनरली इट इज सिरेटेड and these cells are arranged very close to each other just like tiles of flooring. म्हणजे साधारणतः आपण फरशी जी बसवतो, टाइल्स ज्या बसवतो, साधारणपणे या टाइल्स प्रमाणे या पेशी एकमेकांमध्ये अशा फिट बसवलेल्या असतात आणि म्हणून याला म्हणजे स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यूला pavement epithelium. Squamous epithelium is also called as pavement epithelium. Why it is called as pavement epithelium? त्याला pavement epithelium का म्हणायचं? कारण स्क्वॅमस इपिथेलियलच्या ज्या पेशी असतात ना, त्या पेशी आपण आपल्या घरामध्ये अथवा बाथरूममध्ये ज्या टाइल्स बसवतो की ज्या एकमेकांना तंतोतंत जोडलेल्या असतात, फिट असतात, त्याप्रमाणे या पेशी एकमेकांना घट्ट चिटकून बसलेल्या असतात आणि त्यामुळे या टाइल्स प्रमाणे दिसतात आणि म्हणून त्याला पेवमेंट इपिथेलियम म्हणायचे. आता दुसरं वैशिष्ट्य तर सांगतो. दीज सेल्स आर हॅव्हिंग सेंट्रली प्लेस्ड न्यूक्लियस. या पेशींच्या मध्ये बरोबर सेंटरला केंद्रक असतो. याच्या आतमध्ये सायटोप्लाझम म्हणजे पेशी द्रव्य असतं आणि या पेशी एका थरावरती आधारलेल्या असतात की ज्या थराला याला म्हणायचं बेसमेंट मेम्ब्रेन. याचा बेस आहे बेसमेंट मेम्ब्रेन. या बेसमेंट मेम्ब्रेन वरती या पेशी आधारलेल्या असतात. अर्थात पेशी किती आहे? अनेक आहे. तर या पेशी इथं मी 3 पेशी दाखवल्या. अनेक पेशी असतात, अनेक पेशींचा समूह आहे म्हणून तर त्याला आपण टिश्यू म्हणणार आहोत. ही 1 2 3 पेशी झाल्या. अजून अनेक पेशी असतील. त्याच्या पुढच्या पेशी अशा असतील, इथं बसलेल्या असतील. त्याच्या पुढच्या पेशी इथं असतील, ह्या इथं लावलेल्या असतील. त्याच्या पुढच्या पेशी इथं अशा लावलेल्या असतील. अशा पेशी इथं एकमेकांमध्ये फिट बसलेल्या असतात आणि म्हणून त्याला पेवमेंट इपिथेलियम या नावाने ओळखलं जातं. कळलं काय? ओके. तर हा आहे सिंपल इपिथेलियमचा पहिला प्रकार की ज्याचं नाव आहे स्क्वॅमस इपिथेलियम. काय काय सांगितलं याच्यात बघा. पेशी साधारणतः पंचकोनी किंवा षटकोनी असतात. यांचं जे मार्जिन आहे एकतर ते प्लेन असेल किंवा ते असं सिरेटेड सुद्धा असेल, असं वेडवाकडं पण असेल. प्लेन, इट मे बी प्लेन और सिरेटेड अँड हॅव्हिंग सेंट्रली प्लेस्ड न्यूक्लियस. द सेल्स आर कॉम्पॅक्टली अरेंज्ड, व्हेरी कॉम्प्लेक्सली अरेंज्ड and due to that fact there is no intercellular substance. दोन पेशी ही आणि ही किंवा ही आणि ही किंवा ही आणि ही अतिशय एकमेकांना जवळजवळ जोडलेली आहे म्हणून दोन्हीच्या मध्ये जागा नसते आणि ही जोड टाइल्स प्रमाणे दिसते म्हणून त्याला म्हणायचं पेवमेंट इपिथेलियम. ठीक आहे. बरोबर सेंटरला केंद्रक आहे, सायटोप्लाझम आहे आणि साधारणतः पंचकोनी किंवा षटकोनी आकाराच्या पेशी असतात. या पेशीचं काम काय? या पेशीला आता तिसरा पॉईंट, पहिला पॉईंट आपण बघितला लोकेशन, दुसरा पॉईंट बघितला स्ट्रक्चर म्हणजे या पेशी दिसतात कशा, आणि तिसरा पॉईंट बघूया आपण याचं कार्य काय आहे. स्क्वॅमस इपिथेलियमला अनेक काम आहेत. त्यापैकी महत्त्वाचं काम म्हणजे प्रोटेक्शन. आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या भागांचं संरक्षण करणं, प्रोटेक्शन. त्याचबरोबर याला अजून एक काम दिलेलं आहे फिल्ट्रेशन. प्रोटेक्शन, फिल्ट्रेशन म्हणजे रक्त वगैरे असेल ते गाळून घेणं, फिल्ट्रेशन. त्याचबरोबर ॲब्सॉर्प्शन आणि सिक्रिशन. ॲब्सॉर्प्शन वेगवेगळ्या प्रकारचे स्त्राव तयार करणं म्हणजे सिक्रिशन. सिक्रिशन आणि ते सिक्रिट झालेले स्त्राव पुन्हा शोषून घेणं, हे काम. 4 कामं: सिक्रिशन,
स्त्रावांची निर्मिती, ते स्त्राव शोषून घेणं, ॲब्सॉर्प्शन, फिल्ट्रेशन करणं, द्रव पदार्थ किंवा रक्त वगैरे असेल ते फिल्टर करणं, आणि प्रोटेक्शन. ठीक आहे, 4 कामं: प्रोटेक्शन, फिल्ट्रेशन, ॲब्सॉर्प्शन, सिक्रेशन. ओके, तर हे झालं स्क्वॅमस इपिथेलियमच्या बाबतीमध्ये. आता सिंपल इपिथेलियम बद्दल आपण चर्चा करतो आहोत. सिंपल इपिथेलियमचे आपण 6 प्रकार सांगितले. त्यापैकी पहिला प्रकार स्क्वॅमस इपिथेलियम. ओके, याच्याबद्दल काय अडचण आहे का? पुन्हा एकदम शॉर्टमध्ये सांगतो. लोकेशन कुठे आहे? ब्लड व्हेसल आहे, त्याचबरोबर अल्वेओल आहे आणि शिलॉम. स्ट्रक्चरमध्ये अनेक सेल्स आहेत, पॉलिगोनल शेपचे आहेत आणि एकमेकांना जवळजवळ जोडलेले आहेत. टाईल्स प्रमाण दिसतात म्हणून प्युमेंट इपिथेलियम म्हणायचं. आणि याचं फंक्शन प्रोटेक्शन, फिल्ट्रेशन, ॲब्सॉर्प्शन आणि सिक्रेशन. ओके, आता आपण बोलूयात 2 नंबरच्या इपिथेलियमकडं. सिंपल इपिथेलियमचा प्रकार दुसरा, बी प्रकार दुसरा. दुसरा प्रकार कोणता सांगितला होता मगाशी? क्युबॉइडल इपिथेलियम. क्युबॉइडल इपिथेलियम. ठीक आहे, आता पहिला मुद्दा आपण डिस्कस करूया याच्यातला. लोकेशन म्हणजे या पेशी असतात कुठं? तर या प्रकारच्या पेशी असतात साधारणतः आपल्या शरीरामध्ये ज्या पॅन्क्रियाटिक डक्ट असतात, पॅन्क्रियाज किंवा पॅन्क्रिया डक्ट. पॅन्क्रिया म्हणजे स्वादुपिंड, स्वादुपिंडाची जी डक्ट असते त्या डक्टमध्ये या प्रकारचा इपिथेलियम असतो. त्याचबरोबर आपल्या सलायव्हरी ग्लँड्स म्हणजे लाळ ग्रंथी आणि लाळ ग्रंथीची जी पाईप असते त्या पाईपमध्ये, आणि त्याचबरोबर प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल पीसीटी आणि डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. पीसीटी म्हणजे प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल आणि डीसीटी डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. पीसीटी आणि डीसीटी ऑफ नेफ्रॉन म्हणजे किडनी. आपली जी किडनी असते या किडनीमध्ये पीसीटी आणि डीसीटी असतं, त्याच्यामध्ये या प्रकारचा इपिथेलियम आहे, क्युबॉइडल इपिथेलियम आहे. आता याची रचना कशी असते? याच्या नावामध्येच आहे. याच्या नावात काय सांगितलंय? क्युबॉइडल इपिथेलियम आहे की नाही? म्हणजे दे आर क्यूब लाईक और ओव्हल इन शेप अँड अगेन दे रेस्ट अपॉन ए थिन बेसमेंट मेम्ब्रेन. साधारणतः एक क्यूब सारखे किंवा अशा गोल गोल पेशी असतात आणि याच्यामध्ये पण पुन्हा सेंटरला न्यूक्लियस असतो, त्याच्या भोवती सायटोप्लाझम असतो. ओके, आणि पुन्हा दे आर रेस्टिंग अपॉन थिन बेसमेंट मेम्ब्रेन. आता मी नावं नाही देत, मगाशी नावं लिहिली होती तर काय लिहितं? बेसमेंट मेम्ब्रेन. मी शॉर्ट मध्ये लिहितो बेसमेंट, बी एम. बी म्हणजे बेसमेंट, एम म्हणजे मेम्ब्रेन. बेसमेंट मेम्ब्रेन आहे. इथं एन, सेंटरला एन लिहिलंय. एन म्हणजे काय? न्यूक्लियस. आणि त्याच्या भोवती जो द्रव पदार्थ असतो तो म्हणजे सायटोप्लाझम. पेशींचा आकार कसा आहे? क्यूब सारखा आहे, ओव्हल आहे, बेसमेंट मेम्ब्रेन वरती आधारलेले आहे. हे सिंपल स्ट्रक्चर आहे. आता याचं फंक्शन काय असतं? तर याला 2 फंक्शन आहेत. त्यातलं पहिलं महत्वाचं फंक्शन आहे सिक्रेशन. काय आहे? सिक्रेशन. आणि दुसरं ॲब्सॉर्प्शन. ॲब्सॉर्प्शन म्हणजे क्युबॉइडल इपिथेलियमला 2 कामं करावी लागतात. त्यातलं पहिलं स्त्राव निर्मिती, सिक्रेशन, आणि दुसरं एकदा स्त्राव तयार झाले की ते आत शोषून घ्यायचे, याच्या आतमध्ये शोषून घेतले जातात. तर हे 2 कामं याला आहेत क्युबॉइडल एपिथेलियमला. पहिलं सिक्रेशन आणि दुसरं ॲब्सॉर्प्शन. ओके, आपण इथं 2 पॉइंट डिस्कस केले आहेत किंवा 2 प्रकार डिस्कस केले आहेत. मी तुम्हाला सांगितलं आपण ॲनिमल टिश्यू बद्दल पाहतो आहोत. टिश्यूची व्याख्या पाहिली पहिल्यांदा. टिश्यू म्हणजे ग्रुप ऑफ सेल्स हॅव्हिंग सेम स्ट्रक्चर अँड सेम फंक्शन. टिश्यूचे प्रकार किती? 4. कोणते? पहिला प्रकार इपिथेलियल टिश्यू. आठवतंय का बघायचं? पहिला प्रकार इपिथेलियल टिश्यू.
दुसरा प्रकार नर्वस टिश्यू चेताउती, तिसरा प्रकार मस्क्युलर टिश्यू, चौथा प्रकार कनेक्टिव्ह टिश्यू. हे 4 प्रकार आहेत. पैकी आपण इपिथेलियल टिश्यूची माहिती घेतलेली आहे. त्यातला पण काही भाग पाहिलेला आहे. इपिथेलियल टिश्यूचे 2 प्रकार सिंपल आणि कंपाऊंड, आणि सिंपलचे पुन्हा 6 प्रकारपैकी आपण आज 2 प्रकार डिस्कस केले आहेत. पुढचे प्रकार पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूयात. सगळ्यांना एक सूचना आहे की फळ्यावरती जे जे शब्द असतात ते वहीमध्ये लिहून घ्यायचे, आणि दुसरी गोष्ट हे चॅनल सबस्क्राईब करायचं, म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायला मिळतील. ओके, आज आपण इथं थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा पार्ट डिस्कस करूया. ओके.